राखी पौर्णिमा म्हटलं की नारळी भाताची आठवण झालीच म्हणून समजा आणि तोही इतका सुंदर, रसरशीत, प्रत्येक दाणा आणि दाणा छान मऊसूत झालेला, अतिशय सुवासिक असा, अजिबात साखर न वापरता आणि अगदी आपला वेळ वाचवणारा कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये होणारा मस्त असा, एकदम चविष्ट असा नारळी भात पारंपरिक पद्धतीने कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग. नमस्कार. फ्लेवर टेल्स विथ सुखदा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि एक छोटीशी विनंती करते, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यावरचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या दररोज दुपारी 1 वाजता येणाऱ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट जरूर करा. चला तर मग. राखी पौर्णिमा विशेष सात्विक थाळीतला सगळ्यात पहिला पदार्थ आपण गोडापासून सुरुवात करूया. इथे नारळी भात करायला घेतला आहे. त्याकरिता मी इथे एका कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं आहे आणि काही खडे मसाले घालते आहे. खड्या मसाल्यांमुळे नारळी भाताला अतिशय सुंदर असा सुवास लागतो आणि खरंच अप्रतिम होतो. याकरिता मी इथे 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी विलायची आणि 4 लवंगा अशा साजूक तुपात परतवून घेतले आहे. हिरवे वेलदोडे घालताना त्याला थोडंसं ओपन करून घालायचं, म्हणजे त्याचा सुवास खूप छान भातात उतरतो. यामध्ये मी बासमती तांदूळ वापरते आहे. तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ वापरू शकता. मी इथे 2 वाट्या तांदूळाचा भात करणार आहे. त्याकरिता मी हे तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून 20 मिनिटाकरिता भिजवून घेतलेले आहेत. तांदूळ असा भिजवून घेतला की त्याचा छान दाणा शीतनशीत मोकळा होतो. आपल्याला हा तांदूळ फार काळ परतवायचा नाहीये. आता आपण यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं मी छान खवून घेतलं आहे. ते घालून सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. ओलं खोबरं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये थंड पाणी घालून घेणार आहोत. इथे मी 2 वाट्या तांदूळ वापरला आहे, तर पाणी 1.5 पट लागेल. म्हणजे इथे 3 वाट्या थंड पाणी घालून घेऊन सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया. तुम्हाला छान मोकळा भात आवडत असेल तर 1.5 पट घाला आणि खूप ओलसर असा हवा असेल तर दुप्पट पाणी घालाल. यामध्ये आता आपण गूळ घालून घेतो आहे. हा गूळ मी बारीक चिरून किसून घेतलेला आहे. तांदूळ जितका आहे तितकाच आपण गूळ घालणार आहोत. सगळे पदार्थ छान व्यवस्थित गूळ विरघळेपर्यंत आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. हा नारळी भात करायला फार सोपा आहे आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतो. नक्की करून बघा आणि अगदी कमी वेळेत तयार होतो. त्यामुळे नक्कीच आपण कधीही बनवू शकतो. गूळ एकदम छान विरघळला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी जायफळ पूड घालून घेणार आहोत. इथे मी अर्धा चमचा जायफळ पूड वापरते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. बरं, यामध्ये आपण यावेळेला ड्रायफ्रूट्स घालणार नाही आहे. इथे आपण स्वतंत्र साजूक तुपात तळून वरून घालणार आहोत, कारण आपण इथे कुकरमध्ये करतो आहे आणि ड्रायफ्रूट्स फार शिजून जातील. त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स वरून घालणार आहे. आपला भात शिजलेला आहे. बघा काय मस्त दिसतोय. इतका सुवास येतोय ना. घरभर अगदी नारळी भाताचा सुगंध पसरलाय. बघा, बघू शकता एकदम परफेक्ट प्रमाणात मस्त असा रसरशीत आणि छान मऊ शिजलेला नारळी भात आपला तयार झालेला आहे. यामध्ये आता अगदी 2 ते 3 चमचे दुधात 5-6 केशराच्या काड्या मी अशा भिजवत ठेवलेल्या आहे आणि हे दूध आपण भातावरती वरून घालणार आहोत आणि 2 मिनिटं गॅसवरती छान परतवून घेणार आहोत. केशराचं दूध असं वरून घातल्यानंतर त्याला खूप सुंदर रंग येणार आहे. त्यामुळे आपण हे वरून घालतो आहे. कुकरमध्ये आपण घातलेलं नाही. खूपच सुंदर झाला आहे बघा. वाह! त्यावरती छान तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स असे तळून घाला आणि सर्व्ह करताना नक्कीच भरपूर असं साजूक तूप घालून सर्व्ह करा. नारळी भाताची सोपी आणि सुटसुटीत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक छोटंसं लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मला छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद.